नमस्कार मित्रांनो, आज आपल्यावर स्वागत आहे। आज आपण पुरणपोळी कशी बनवायची ते बघणार आहोत। पण जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, आता ह्या पेल्याने 2 पेले मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। हे बघा, आता ही डाळ मी अर्धा तास आधी भिजत घातली होती, त्यामुळे ही अशी भिजलेली आहे। आता ही कुकरला कशी शिजवायची ते दाखवते मी तुम्हाला। हे बघा, आता ही कुकर मध्ये डाळ टाकायची आणि ह्याला मी आपल्या कुकर, आता माझा कुकर छोटा आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये अर्धा तांब्याच पाणी ओतलेलं आहे। हे बघा, आता हे मी अर्धा चमचापेक्षाही कमी असं थोडंसं मीठ घेतलेलं आहे, म्हणजे मीठ टाकलं ना की पटकन डाळ शिजते। ही अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, आपल्याला हळद पण टाकायची आहे डाळ शिजतानाच। आणि हा पोह्याचा चमचा आहे आपला, हा 2 चमचे तेल टाकायचं, म्हणजे काय होतं डाळ उतू जात नाही। हे बघा, आता हे पूर्ण असं हलवून घ्यायचं, म्हणजे काय होतं तेल पूर्ण वर खाली होतं, म्हणजे कुकरमध्ये डाळ शिजवताना जे पाणी उतू जातं ते उतू जात नाही तेल टाकल्यामुळं, आणि मीठ टाकल्यामुळं डाळ पण पटकन शिजते। हे बघा, आता हे कुकरचं झाकण मी लावलेलं आहे। आता आपल्याला गॅसवर ठेवायचंय। आधी मोठा गॅस करायचा आणि मग नंतर मीडियम गॅसवर 5-6 शिट्ट्या होऊन द्यायच्या, म्हणजे डाळ व्यवस्थित होते। हे बघा, आता हे पूर्ण डाळ मी शिजवून घेणार आहे। आता कुकर लावलेली आहे मी डाळ, मी तुम्हाला शिजवल्यानंतर पण दाखवते की कशी डाळ शिजली ते। हे बघा, आता ही डाळ आता मी शिजवलेली आहे पूर्ण, आणि कुकरचं झाकण पण खोललेलं आहे, तुम्हाला दाखवते मी कशी शिजली ती। हे बघा, पाणी पण निघलेलं आहे, म्हणजे आपल्याला आमटी करायची झाली कटाची तर हे पाणी पण त्याला यूज होतं। आता हे मी तुम्हाला दाखवते। हे बघा, शिजली की नाही डाळ। मग आता ही डाळ आपल्याला चाळणीमध्ये ह्याचं पाणी काढून घ्यायचं, म्हणजे ते आपल्याला आमटीला होतं पाणी, आणि उरलेली डाळ मग त्याच्यामध्ये गूळ घालून परतून घ्यायची। हे बघा, आता मी गॅसवर हे ठेवलेलं आहे। आता ह्याच्यातलं जे पुरणातलं पाणी होतं ते काढून घेतलंय मी डाळीतलं। आता हे आपल्याला डाळ पूर्ण एकदम एकजीव करायची, आणि मगच पूर्ण पाणी सुकल्यानंतर ह्यात गूळ टाकायचा। हे बघा, आता ही डाळीतलं पूर्ण पाणी ह्याचं आटलेलं आहे। बघा, डाळ पण किती बारीक झालेली आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ मिक्स करायचा आहे। हे बघा, आता ही वाटी आहे, किंवा तुम्ही मगाशी तुम्हाला दाखवला होता तो पेला, त्या पेल्यानुसार 2 पेले गूळ घ्यायचा। आता हा गूळ मी कातरून घेतलेला आहे सुरीने। आता हा गूळ आपल्याला 2 पेले ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे। हे बघा, आता गूळ मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे। आता हा आपल्याला पूर्ण वितळेपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे। हे बघा, आता गूळ पण पूर्ण वितळलेला आहे, आणि त्यातलं पाणी पण पूर्ण सुकलेलं आहे। हे बघा, आता हे 1 चमचा तूप आहे साजूक, हे पण आपल्याला ह्या पूर्णामध्ये मिक्स करायचंय। हे बघा, आता हे मिक्स करून घ्यायचं पूर्ण तूप, म्हणजे अजून पुरणाला छान टेस्ट येते। हे बघा, आता हे मी पुरण पात्रामध्ये टाकलेलं आहे, हे भांड्यात पुरण वाटायला। आता आणि किती मऊ झालंय बघा, असं पण किती मऊ आहे बघा, अजिबात डाळ दिसत नाहीये। आता ह्या पुरण पात्रामधून, भांड्यामधून छानपैकी वाटून घ्यायचं। मी वाटल्यानंतर तुम्हाला दाखवते किती बारीक आणि किती छान होतं, त्यामुळे पोळ्या अतिशय मऊसूद आणि एकदम छान होतात। हे बघा, किती मऊ झालंय बघा, छान एकदम पिवळसर असं। हे बघा, खूप छान होतं पुरण। मग हे बघा, आता आपण ह्याच्या पोळ्या लाटणार आहे, आणि साजूक तूप टाकलं ना 1 चमचा की त्या पुरणाला टेस्टच वेगळी येते। हे बघा, आता हा पीठ आहे मळलेलं मी, तर हा असा पिठाचा गोळा घ्यायचा,
हे बघा आता हे घ्यायचं, त्याला थोडंसं पीठ लावायचं. हे बघा आता हे असं लाटायचं. हे बघा आता हा असा पुरणाचा गोळा घ्यायचा, तो इथं. हे बघा आता हा पुरणाचा गोळा असा घ्यायचा आणि व्यवस्थित असं हे जे पदर आहेत ना हे सगळे असे हे करायचे. हे बघा आता हे पिठात असं घुसळलं की हे 2 बोटं आणि हात असं करायचं. जेणेकरून काय होतं, हे पुरण आहे ना पूर्ण ह्याच्यामध्ये ह्या गोळ्यामध्ये पसरलं जातं, म्हणजे पोळी फुटत नाही. हे बघा आता हेतून हे पूर्ण अशा हे कड आहेत ना ह्या पहिल्यांदा लाटायच्या आणि मग पोळी लाटायची. नाही तर मग काय होतं, मधी लाटलं ना की मधी लाटल्यामुळं पोळी पातळ होते आणि कडला तशीच जाड राहते. म्हणून नेहमी लाटताना हे असे कड लाटायचे, जेणेकरून पोळी फुटत पण नाही आणि व्यवस्थित लाटली जाते आणि व्यवस्थित पातळ अशी लाटली जाते, जाड लाटली जात नाही, कडा त्याच्या जाड राहत नाहीत. म्हणून नेहमी पहिल्यांदा पोळी लाटताना कडनी लाटायची आणि मग मध्ये लाटायची. हे बघा आता तवा गॅस पहिल्यांदा तवा तापून घ्यायचा गॅसवर, म्हणजे बरोबर हे होतं. आता ही पोळी बघा आताच किती हलतीये. हे बघा आता एक हे झाली ना थोडंसं की एक बाजू शेकून घेतली की लगेच पलटी मारायची. हे बघा आता एक बाजू शेकली ना की अशी तमक्याने फुगते पोळी आणि मग त्याला सगळ्या बाजूंनी तुमच्याकडे ते तूप असलं तर तूप लावा किंवा तेल लावलं तरी चालेल. तेल लावलं पण छान लागते पोळी आणि तूप लावलं तर अजून छान लागते. असं आता ह्या सगळ्या बाजूनी ह्याला तेल लावून घ्यायचं असं. आणि परत ही बाजू आहे आपली, त्या बाजूनी पण तेल पूर्ण लावून घ्यायचं, जेणेकरून छान अशी पोळी गुलाबी होईपर्यंत हे बघा भाजून घ्यायची. आता ही आपली एक बाजू शेकलेली, ही बाजू आता आतली आपल्याला शेकून घ्यायची आहे. हे बघा आता ही किती छान पैकी गुलाबी भाजली बघा. असं तेल आणि तूप लावून व्यवस्थित भाजून घ्यायची, कच्ची ठेवायची नाही. आता ही पोळी अशी पूर्ण ठेवायची. हा आमरस ह्याच्यावर बरोबर. हे बघा आता ही कटाची आमटी, हा भात. हे बघा आता हे प्रॉपर पुरणपोळीचं ताट ठेवलेलं आहे मी. आमरस पोळी म्हणतात, आमरस, परत कटाची आमटी, पुरणपोळी, भात, भजी आणि ह्या बोब्या तळलेल्या आहेत, कुरड्या तळतात खरं तर. हे बघा अशा प्रकारे हा आमरस पोळीचा बेत आम्ही केला होता, त्यामुळं तुम्ही नक्की हा ट्राय करून बघा. अशा प्रकारे आपली पुरणपोळी बनवून झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.